हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, त्या भाद्रपद पौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. त्या संबंधी मी आपणास महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1947 विश्वासू नाम संवत्सर दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद पौर्णिमा रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. या वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार आहेत. ग्रहण स्पर्श रात्री 9:57 असेल तर ग्रहण मोक्ष रात्री 1:27 असणार आहे. एकूण पुण्यकाळ वा ग्रहण पर्व काळ 3 तास 30 मिनिटाचा असणार आहे. ग्रहण वेध आरंभ काळ रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:37 सुरू होत आहे. लहान मुले, वृद्ध मंडळी, अशक्त व आजारी व्यक्ती यांनी मात्र सायंकाळी 5:15 वेधाचे नियम पाळावेत. वेद काळामध्ये वर्ज्य असलेली कामे अशी आहेत मित्रांनो. आपल्याला भोजन करता येणार नाही. वेद काळामध्ये मान्य असलेली कामे जी आहेत ती स्नान, जपजाप्य, नित्यकर्मे, देवपूजा, श्राद्धकर्म, पाणी पिणे, झोपणे, मळमूत्र विसर्जन करणे चालेल मित्रांनो. ग्रहण पर्व काळात वर्ज्य असलेली कामे अशी आहेत: पाणी पिणे, झोपणे, मळमूत्र विसर्जन करणे, अभ्यंग, भोजन करणे, कामविषयी सेवन करणे चालणार नाही मित्रांनो. ग्रहण पर्व काळात करावयाची कामे. ग्रहण स्पर्श काळ सुरू होताच डोक्यावरून स्नान करावे. देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दानधर्म, देहधारी गुरुमंत्राचे पुरच्चरण करावे. ग्रहण मोक्ष काळ संपताच परत डोक्यावरून स्नान करावे. कोणत्याही प्रकारचे अशौच आले असेल तर ग्रहण पर्व काळापुरते ते क्षम्य असते. या काळात आपण स्नान व दान आपण करू शकता मित्रांनो. या खंडग्रास ग्रहणाचे चंद्र राशीवर होणारे परिणाम याप्रमाणे आहेत मित्रांनो. शुभ फळ ज्या राशींना आहे त्या राशी मेष, वृषभ, कन्या आणि धनु राशी आहेत. अशुभ फळ असणाऱ्या राशी कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन या आहेत. तर मिश्र फळ देणाऱ्या राशी मिथुन, सिंह, तुळ आणि मकर या राशी आहेत. ज्या व्यक्तींच्या या राशी असतील त्यांनी या ग्रहण फळांचा विचार करावा. अशुभ फळ मिळणाऱ्या राशी धारकांनी हे खंडग्रास चंद्रग्रहण अजिबात पाहू नये. तसेच गर्भवती महिलांनी देखील हे खंडग्रास चंद्रग्रहण पाहू नये. ग्रहण दिसणारे प्रदेश असे आहेत मित्रांनो. आपल्या भारत देशासह संपूर्ण आशिया खंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, आफ्रिका खंड, न्यूझीलंड, नॉर्वे, अंटार्क्टिका इत्यादी प्रदेशात खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. धन्यवाद मित्रांनो. याप्रमाणे आपण या खंडग्रास चंद्रग्रहणाच्या नियमांचे पालन कराल अशी अपेक्षा ठेवून याच ठिकाणी मी हा चंद्रग्रहणाचा खंडग्रास चंद्रग्रहणाचा व्हिडिओ संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.